व्हिडिओ चालू करायचा. आज 28 जून शुक्रवार. 55वा श्लोक घेऊया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल आपण 54वा श्लोक पाहिलेला होता. ब्रह्मभूत झालेला कसा त्याचं वर्णन खूप सुंदर केलेलं होतं. ब्रह्मभूतस् प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. जो ब्रह्मीभूत झालेला आहे तो कशाचा शोक करत नाही, कशाची आकांक्षा करत नाही आणि नेहमी प्रसन्न असतो. प्रसन्नात्मा असतं आणि सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्याची बुद्धी ही समभावानं झालेली असते किंवा समभावानं पाहत असते. त्यामुळं श्रेष्ठ ज्ञानविज्ञानयुक्त अशी माझी तो म्हणजे परमात्म्याची भक्ती करतो किंवा भक्तीला तो प्राप्त होतो असं छान सांगितलेलं होतं. त्याच्यासाठी आपण काही उदाहरणंही पाहिलेली होती की एकदा आपल्याला अंतिम ध्येय प्राप्त झालं की पुढं काहीच नको असतं. काल मी सांगत होते की तुकाराम महाराज त्या डोंगरावर जाऊन सगळ्याला कंटाळले होते, सगळ्या संसारातल्या प्रश्नांना संकटांना. आणि तिथं गेल्यानंतर वाघ सिंह तिथं येतात, लांडगे येतात, अशा गुहेमध्ये जाऊन बसले. आणि तिथे बसल्यानंतर त्यांची जी हे लागली जन्म म्हणजे ते चैतन्यामध्ये मग्न झाले आणि विठ्ठल 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 15 दिवस त्या ठिकाणी राहिलेले. काही कशाची शुद्ध नाही. बाहेर पाऊस पडायचा होता, त्याची वाट लोक बघत होते. सगळे घरातले त्रस्त झाले, सगळीकडे शोधून दमले. धाकटा भाऊ आणि त्यांचा मित्र हे तिथे शोधत 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 निघाले. सगळ्या दिशा धुंडून झाल्या. आणि मग एक माणूस म्हणला की म्हणे या डोंगरावर लई दिवस झाले, 15 दिवस झाले, एक माणूस वर चढताना मी पाहिला. अहो पण तिथं वाघ लांडगं असतात, त्यांनी त्याला गट्टम करून टाकलं असेल. तर त्याचा भाऊ जो आहे कान्हा तो एकदम तिथे नाराज होऊन गप्प होऊन बसला ठप्प. मग त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं, अरे अशा सोडू नकोस, आपण त्या गुहेत जाऊन बघूया. आणि गुहेच्या दाराशी गेल्यानंतर त्यांना फक्त आवाज ऐकू येत होता, विठ्ठल 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 विठ्ठल. तो आवाज ऐकून ते दोघं आत गेले. त्यांची समाधीच लागलेली होती, ध्यानात ते पूर्ण मग्न झालेले होते. त्यानं त्याचे दोन्ही खांदे गदा 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 हलवलेत. अरे तुकादा, अरे तुकादा. तुकाराम म्हणतात, अरे मला आत्ता इथं विठ्ठलांनी दर्शन दिलं, विठ्ठल मला भेटायला आलेला होता, मी किती आनंदी झालोय म्हणून तुला सांगू. त्या अवस्थेत त्याला परमात्म्याचं दर्शन झालं. तो परमात्मरूपच झालेला होता, पण ह्या जगात पुन्हा त्याला गदा गदा हलवून आणलं गेलं. आणि मग तो म्हणतो, अरे त्याचं रूप जे आहे ते माझ्या डोळ्यासमोरून हालतच नाही आहे. पण हा म्हणतो, चला आता घरी जाऊया, 15 दिवस. म्हणे 15 दिवस कुठं झाले, या अमृतमय सगळ्या
वातावरणामध्ये, त्या भगवंताच्या वाणीमध्ये आणि हे करण्यामध्ये मी इतका रमून गेलो की मला कशाचंच भान नाही. आणि म्हणे तू जेवलास काय? म्हणे जेवायची काय गरज आहे मला भूक तहान सगळं विसरून गेलेलो होतो मी. चल म्हणे घरी, तुझी बायको वहिनी कशी खंगून गेलेली आहे, तिनं अन्न पाणी टाकलेलं आहे, चल तर बघायला. आणि बाहेर आले की जो दुष्काळ पडलेला होता, पाऊस येत नव्हता, 3 महिने कोरडे गेलेले होते, यांच्या केवळ 15 दिवसाच्या त्या साधनेनं मेघ सगळे दाटून आलेले होते आणि पाऊस पडायला लागलेला होता. मला इथं हे सांगायचं आहे की ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, तो ब्रह्मीभूत झाला आणि त्याचा आत्मा इतका प्रसन्न झालेला होता की तो कशाचा शोकही करत नव्हता आणि कशाचीही अपेक्षा करत नव्हता, आकांक्षा करत नव्हता. नंतर तिथं येईपर्यंत ते सगळे देणेकरी त्रास देत होते, जप्ती आलेली होती आणि त्याच्यातून विषण्ण मनानं बायको, त्याची पहिली बायको गेलेली होती, बहिणी गेलेली होती, आई वडील, एवढंच नव्हे तर भावाचा मुलगा, असे सगळे मृत्यू झालेले. आणि एवढंच नाही तर घरावर जप्ती आलेली होती. सगळं घरातलं काढून नेलं. तो म्हणतो आता मी मोकळा झालो. आणि मोकळा होऊन तो अशा भगवंताच्या शोधत इंद्रायणी पूर्ण कोरडी झालेली होती. त्या इंद्रायणीतून चालत पलीकडे गेलेला आहे. 2-3 गावं त्यांनी पार केली आणि मग त्या डोंगरावर जाऊन बसलेला आहे. तर असं हे आपण काल पाहिलं की शांत ठिकाणी जाऊन बसावं, एकांत स्थळ अभ्यासावं. तसं एकांतात गेल्यानंतर ते खऱ्या अर्थानं ब्रह्मभूत झाले आणि त्याच्या ठिकाणी त्यांना सगळ्याचा विसर पडलेला होता. आता आपल्याला पुढचा श्लोक बघायचा आहे. एकदम त्या तुकारामांच्या चिंतनातच मी मग्न झाले. सगळेच संत असे आहेत हो, एकेकाचं चरित्र वाचावं आणि आपण तसं अनुभवावं. काल आम्ही एक ठिकाणी गेलो होतो, असंच एकांत सेवन, इतका शांत परिसर होता की असं वाटत होतं खरंच अशा ठिकाणी आपण येऊन राहायला पाहिजे. पण आपण अजून एवढे तहान भुकेच्या पलीकडे जाणं. आत्ता भागवतात वाचत होते, 18 प्रकारच्या सिद्धी आहेत आणि त्यातल्या 8 सिद्धी भगवंताच्या असतात. सांगते मी तुम्हाला आता हा श्लोक झाल्यानंतर. आणि त्या बाकीच्या ज्या 10 आहेत त्या सत्वगुणाचा विकास झाल्यानंतर. ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की सत्वगुण किती श्रेष्ठ आहे, सत्वगुणाचा विकास करणं किती आवश्यक आहे. आणि तो जर विकास झाला तर आपल्याला उरलेल्या 10 सिद्धी आपण प्राप्त करू शकतो. भगवंताच्या सिद्धी भगवंताच्या नामस्मरणाने किंवा भक्तीनं आपल्याला प्राप्त होणारच आहेत. तीच आता बघा, फार इतकी ही अशी हे आहे ना, आनंद देणारी सगळी म्हणजे ही रचना म्हणूया आपण, किंवा हे आपल्याला ज्ञान मिळते. त्या अर्जुनाचे आणि भगवंताचे आपण उपकार मानले पाहिजेत की आपल्या इतक्या वर्ष, हजारो वर्ष झाली तरीसुद्धा आपल्याला हे ज्ञान चिरंतन सगळ्यांपर्यंत पुढेही पोचवता येणार आहे. आपल्याला तर आत्मसात करण्याची संधी मिळालेलीच आहे. भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. भक्त्या म्हणजे भक्तीनं, माम अभिजानाति, तिथे छोटासा संधी आहे, माम अभिजानाति. माम म्हणजे मला, अभिजानाति म्हणजे जाणू शकतो. यावान म्हणजे जितका, यावान यहाच अस्मि तत्वतः, इथे छोटा संधी आहे. यावान यहाच अस्मि तत्वतः. तत्वतः जानाती हे इकडं घ्यायचं आहे श्लोकातला संदर्भ, अन्वय त्याला म्हणतात. तर यहाच अस्मि म्हणजे मी जसा आहे, जितका आहे, जेवढा आहे. तत्वतः, अगदी तत्वानुसार जाणतो. आणि ततः माम तत्वतः जानाति, आणि तत्वतो ज्ञात्वा, जाणतो तर सांगितले, पण ते तत्वतः जाणल्यानंतर विशते तदनंतरम, नंतर तो माझ्यामध्ये येऊन मिळतो. मला असं वाटतं हा श्लोक झालाय का काय. बरं ठीक आहे, पुन्हा झाली हे जरी. आता भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या सगळ्या रूपांचा आपण विचार करता.
आपणही तद्रूपच होऊन जातो. विशते तदनंतर म्हणजे माझ्यामध्येच तो प्रवेश करतो असं सांगतायत. म्हणजे एकरूप होतो. जसं आत्ता सांगितलं भगवंतांनी आपलं तुकारामांनी त्यांची भक्ती केली आणि ते भगवंतामध्येच एकरूप झाले. तसंच अगदी विरोधी असणारे सगळे राक्षससुद्धा ज्यांना ठार मारल्यानंतर त्यांची प्राणज्योत ही भगवंतामध्येच एकरूप झालेली होती. मग आपल्याला भक्तीनं हे सगळं प्राप्त करून घेता येतं म्हणून सांगतायत. भक्तीने तत्वता जाणे, कोण मी केवढा असे, या परी मज जाणूनी माझ्यात मिसळे मग. तुकाराम महाराज म्हणतात, ते गा सर्वात्मता भक्तीचा जाणता, झाला सप्रेमता देह भावे. अनंत ब्रह्मांडे अनंतीचे घडे, अनंता सौंगडे केले जीवा. तत्वी प्रवेशला प्रांताचे वेळला, जयालेशे आला तेथे गुप्त. पुन्हा मग निघणे प्राणांतीही नेणे, ऐसी स्थिती जाणे बाणे तुक यास. खरंच ते तुकाराम महाराजांचं वाचत होते काल, आणि हे जे त्यांनी आत्ता वर्णन केलेलं आहे ना, हे सगळं त्यांनी अनुभवलेलं आहे की पुन्हा मग निघणे प्राणांतीही नेणे, पुन्हा जाणं येणं नाहीच आहे. ऐसी स्थिती बाणे तुक यास. आणि अशी स्थिती त्यांना प्राप्त झालेली आहे. वामन पंडित म्हणतात, अन्यत्वे ब्रह्मपुच्छत्वे जाणे सर्वात्मभक्तीने, तत्व जाणोनी देहांती निघोनी न निघे पुन्हा. मुक्तेश्वर म्हणतात, भक्तीने समजाणती जशी आहे माझी स्थिती, आत्मत्वे तत्व जाणती प्रवेशती तयात. भगवंतांनी किती अवतार घेतलेले आहेत आपल्याला माहिती आहे. सगळे मत्स्य कूर्म मुक्तमुख, म्हणजे प्रत्येक अवतारातलं सुद्धा त्याचं जे तत्व आहे ते जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे. काशीनाथ स्वामी म्हणतात, पराभक्ती ते जाणतो पूर्ण माते, असे जो चिदानंद मी ब्रह्म येथे. तया अद्वयत्वे बरे ओळखूनी, रिघे मद्रुपी ज्ञान ध्याना गेळूनी. आठवले म्हणतात, आहे खरोखर पहा जित काज सामी, मद्भक्तीनेच कळतो ती तुका तसामी. हे जाणल्यावरी असे मज लागी आहे, माझ्यात तो मग मिळूनी सदैव राहे. तत्ते म्हणतात, स्वभक्तीमुळे तो मला जाणत आहे, कसा केवढा कोण मी तत्वता आहे. मला तो असे तत्वता जाणूनिया, पुढे मत्स्वरूपी शिरे येऊनिया. तो माझ्यामध्ये शिरतो, मत्स्वरूपी होऊन जातो. देशपांडे म्हणतात, कोण मी कैसा याविषयी त्याते, याच भक्तीने ज्ञान योग्य होते. तया ज्ञानाच्या स्थिर प्रभावाने, मत्स्वरूपी तो प्रवेशे सुखाने. सगळ्यांनी आपापल्या शब्दात इतकं सुंदर सांगितलेलं आहे. शंकराचार्य काय म्हणतात, त्या श्रेष्ठ भक्तीनं मला परमात्म्याला मी जसा आणि जेवढा आहे तसा तत्वता जाणतो, आणि त्या भक्तीनं मला जाणून त्वरेनं माझ्यात प्रवेश करतो. तो मी भेद, मी तू पणा हा नसाहे, मी तू पणा हा नसाहे, चित्त ब्रह्मानंदी राहे, चित्त ब्रह्मानंदी राहे. आता ते नामदेवानं प्रसादाच्या वेळेला म्हणलेले आहे ओवेत, नामदेव म्हणे प्रसाद घ्यावा, नामदेव म्हणे प्रसाद घ्यावा, जन्म मरण चुकवा, जन्म मरण चुकवा. तर मी तूपणा हा सगळा संपून जातो आणि भगवंतामध्ये आपण विलीन होऊन जातो. ह्याच्यावरचं बरंचसं विवेचन काल आपण पाहिलेलं आहे. आता पुढचा श्लोक बघूया. आता काय करायचं आहे, 56व्या श्लोकात भगवंत सांगतायत, सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः, मत्प्रसादादवाप्नोति
शाश्वतं पदमव्ययम. पाहता सर्व कर्माणी सदा. पुन्हा भगवद्गीता आपल्या मूळ पेचावर येते, पदावर येते की या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की कामधंदा सोडून, आपली जबाबदारी सोडून आपण फक्त भगवंताचं चिंतन करायचं आहे का? नाही. सर्व कर्माणी अपि सदा कुर्वाणः. याच्या खाली अंडरलाईन आहे की आपली सर्व कर्म, अपि म्हणजे सुद्धा, सर्व कर्माणी सगळी कर्म, सदा सदैव कुर्वाणः करत असताना, मत्व्यपाश्रयः पण माझ्या आश्रयाखाली, माझा आश्रय सोडायचा नाही, मत प्रसादात आणि माझ्या कृपेमुळं, अवाप्नोती म्हणजे प्राप्त करून घेतो काय? शाश्वतम पदम अव्ययम. शाश्वत असं अव्यय पद, अव्यय म्हणजे अविनाशी. प्राप्नोती, आपनोती म्हणलेलं आहे, अवाप्नोती म्हणजे प्राप्त करतो, तेच सगळे. मत प्रसादात अवाप्नोती. आणि पहिला संधी आहे सर्व कर्माणी अपि, सगळी कर्मसुद्धा. म्हणजे असं नाही की बुवा हेच कर्म फक्त भगवंताला अर्पण करायचे आणि ते कर्म मी माझ्यापुरतं करायचे, असं नाही. प्रत्येक कर्म हे भगवंताला अर्पण करायचे. म्हणजे आपण एखादी गोष्ट पाहत असू तरी त्यात भगवंतच दिसला पाहिजे, भगवंतालाच ते पाहणं अर्पण करायचे. जेवणसुद्धा म्हणून आपण काय म्हणतो, नैवेद्य दाखवतो. त्याच्यावरचं परवा एक छान ते पाठवलेली होती पोस्ट दादांनी की देव कुठं खातो, मग त्याला दाखवायचं कशाला? फक्त त्याला अर्पण करतो आपण, प्राण अपान व्यांचं मानुदान आणि ब्रह्मणे स्वहा असं म्हणून त्याला अर्पण करतो. ते अर्पण भाव जो आहे तो त्याला पोहोचतो आणि सूक्ष्म रूपानं तो आपल्यातला कण काय अंश असेल तो खाऊन जातो. हे आपल्याला दिसत नाही आहे. तसं सगळी कर्म त्याला अर्पण करायची. मागे मी त्या एका आजीबाईंची गोष्ट सांगितलेली होती की त्या आजीबाई सगळं म्हणायच्या कृष्णार्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु. मला फार ते अगदी भावलेलीच आहे बघा. यांनीच सांगितलेलं आहे, विनोबांनीच सांगितलेली आहे. रोजचं जेवण खाण झाल्यानंतर शेणगोळा करणं असं म्हणायचे पूर्वी. साध्या जमिनी होत्या मातीच्या, खरकट सांडलेलं असं तसं हे करायचं नाही, तुडवायचं नाही. शेणाचा गोळा करून ते सगळं मिटवून घ्यायचं, स्वच्छ करायचं. किती एक एक शास्त्रशुद्ध पद्धती होत्या बघा. आणि ती तो गोळा घ्यायची आणि आता तो गोळा करून झाल्यावर सुद्धा ती म्हणायची कृष्णार्पणमस्तु. आता तो टाकून द्यायचा आहे खरं उकिरड्यावर किंवा आपल्या कचऱ्याच्या कुंडीमध्ये, पण ती कृष्णार्पणमस्तु म्हणायची. आणि तो गोळा समोर मंदिर होतं कृष्णाचं, त्याच्या मुखावर जाऊन पडायचा. इतका तो अर्पण व्हायचा. म्हणजे अंतरही जवळ असेल, तिचा भावही अत्यंत जवळीकता होती. आपला पुजारी पूजा करून गेलेला असायचा आणि हा कृष्णाचा शेणाचा गोळा त्याच्या मुखावर. तो परत संध्याकाळी आल्यावर बघतो तर काय, सगळा शेणाचा गोळा. हे रोज चालले, रोज. शेवटी तो आता म्हणतो आता मी एक दिवस तिथं थांबूनच बघतो कोण टाकतंय गोळा. झाली ती दुपारी भोजनाची वेळ, ती कृष्णार्पणमस्तु म्हणते 12-1 वाजता जेवण झाल्यावर, आणि तो गोळा बरोबर कृष्णाच्या मुखावर पडतो. तो चिडतो आणि त्याला लक्षात आलं ही म्हातारी आहे. तर तो म्हणतो ह्या म्हातारीचं बरं वाईट होऊ देत म्हणे, एकदा खपू देत ही म्हातारी. म्हणजे आता मधला भाग काही प्रत्येक सांगायची गरज नाही. तर ती आजारी पडली. ती म्हणती कृष्णार्पणमस्तु आणि त्यातच तिचा अंत झाला आहे. अंत होता होताच ती म्हणली कृष्णार्पणमस्तु. मरणसुद्धा तिनं कृष्णाला अर्पण केलेलं आहे. अहो ती मूर्ती भंगलेली आहे तिच्या कृष्णार्पणामुळं. म्हणजे ह्या घटना आत्ताच्या काळातही घडल्या आहेत. सगळे आश्चर्यचकित झाले आणि कळलं की ही म्हातारी गेली. म्हणजे इतकी तिची एकरूपता झालेली होती. तिला न्यायला विमान आलं, त्या तुकारामांना न्यायला विमान आलं. आता ते सुद्धा तिनं कृष्णार्पणच केलं असणार आहे, तिला काही त्याची गरजच नसणार. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी, प्रत्येक कर्म हे परमेश्वराला अर्पण करायचे. आणि ते करत असताना माझ्या आश्रयाखाली, माझ्या कृपेनं शाश्वत आणि अविनाशी अशा पदाची त्याला प्राप्ती होते. किती छान सांगितले बघा.
करुनीही सदा कर्मे सगळी मज, करुनीही सदा कर्मे सगळी मज सेवुनी, पावे माझ्या कृपेने तो अवीट पद शाश्वत. संत तुकाराम म्हणतात, कर्म घडते सारे संचित आधारे, जाणता विचारे यथा योग, मग तेच कर्मा माते विरोत्तमा, अर्पितो सप्रेमा मदाश्रित, माझी या प्रसादे तो पावे स्वानंदे, अव्यय जे पदे अनुच्छिष्टे, शाश्वतपणाची गती नेणे विरंची, तेथे तुकड्या तुकयाचे येणे झाले. शाश्वतपणाची जिथं गती आहे, अरे विरंची म्हणजे अर्जुनाला म्हटलेलं आहे, तर तेथे तुकयाचे, अरे तिथे तुकयाचे येणं झालं, तुकया तिथे पोचला, शाश्वत पदाशी पोचलेला आहे. वामन पंडित म्हणतात, प्रारब्धे सर्व कर्मे ही करी जरी मदाश्रये, माझ्या प्रसादे तो पावे पद शाश्वत अव्यय. मुक्तेश्वर म्हणतात, सर्व कर्मे प्रारब्धे होती, मदाश्रये जे करीती, माझ्या प्रसादे पावती, जे पद शाश्वत अव्यय. पुढं म्हणतायत, नातूंचं बघूया काय म्हणतायत. दैवे सदोदित जरी करी सर्व कर्मे, दैवे सदोदित जरी करी सर्व कर्मे, माझाची आश्रय करून मी स्वतरी स्वधर्मे, तो पावतो स्वपद शाश्वत मत्प्रसादे, नारायणात्मक सदव्यय आत्मबोधे. मराठी म्हणतात, असा भक्त माझा अनन्येच राही, सदा नित्य कर्मे ही सारी करीही, म्हणूनच माझ्या प्रसादे पहातो, परधाम माझे सख्या मेळवितो. डॉक्टर निमकर म्हणतात, धरोनी सदा आसरा एक माझा, करीही जरी सर्व संसार काजा, तरी होई माझे प्रसादे करून, पदा अव्यया शाश्वत प्राप्त जाण. त्या अव्यय पदाला तू प्राप्त होशील असं भगवंत आपल्याला सांगतायत. किती सोपं आहे हो. प्रत्येक कर्म कृष्णार्पणमस्तू किंवा ब्रह्मार्पणमस्तू भगवंताला अर्पण करायचं, म्हणजे आपल्याला शाश्वत असं पद मिळू शकतं. तर ज्ञानदेवांच्या ओव्या आता परत घेत नाही, कारण का की आपण त्या सगळ्या अनुभवतच असतो आणि दुपारी आपल्या होतच असतात. म्हणजे कर्मयोगानं सुद्धा ब्रह्मप्राप्ती होते, हे विवेचन मुख्य आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि अतिशय अवघड विषय हा सोपा करून सांगणं हे ज्ञानदेवांचं फार कौशल्य आहे. संसाराच्या रगाड्यात राहून आपल्याला ही ब्रह्मप्राप्ती कशी होते असं एखाद्याला प्रश्न पडेल, पण ज्ञानदेवांनी त्याला अगदी सोपा मार्ग करून सांगितलेला आहे आणि तुला सगळ्या प्रकारची सुख ही मिळू शकतील असं ते सांगतात. बघूया आपण नंतर. आता पुढचा श्लोक घेऊया. म्हणजे समजा सोमवारचा वर्ग नाही झाला तर एखादा श्लोक अजून आपला होऊ शकेल आत्ता आज. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परहा, बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव. चेतसा मुख्य काय आहे, मनाने हे सगळं अर्पण करायला पाहिजे. कारण बाधा कोणाची येते, मनाची. आणि आपलं मन सतत, मन बुद्धी हे सगळंच चेतसमध्ये सगळंच आलं, बुद्धी पण आलं. आणि बुद्धीनं काय कर, सर्व कर्माणि मयि संन्यस्य. संन्यस्य म्हणजे अर्पण कर, त्याग करून. मत्परहा म्हणजे माझ्या संरक्षणाखाली किंवा माझ्याशी एकरूप होऊन. बुद्धियोगम उपाश्रित्य, आणि तू कशाचा अवलंब कर, बुद्धियोगाचा अवलंब कर. यच्चित्त सतत मच्चित्त सततं भव, आणि तुझं चित्त हे माझ्या ठिकाणीच लागू देत. सतत
सांगा 24 तास फक्त भगवंताचं स्मरण केलं तर आपल्याला सुद्धा अशी मुक्ती मिळणार नाही का हो? लोक सांगतात अहो 5 माळा ओढल्या, पण त्या ओढत असताना बाहेर सगळं लक्ष, तासभर देवाची पूजा केली पण लक्ष सगळं खाण्याकडं, कोण कोण काय करते त्याच्याकडे. मच्चित्त सततम भव, एवढा एक शब्द जरी आज आपण लक्षात ठेवला की मच्चित्त सर्व, मगाशी सांगितलेलंच आहे की सर्व कर्माणि सदा कुर्वाणो मद व्यपाश्रय, सगळी कर्म मला अर्पण कर. आता सांगताय तुझी चित्त बुद्धी सगळं माझ्याशीच एकरूप होऊ देत आणि सगळी कर्म ही बुद्धी योगाचा उपाय हे घेऊन, आश्रय घेऊन आणि माझ्याशी चित्त तुझं एकरूप करून सततम भव, तू सतत माझ्याशीच जोडलेला राहा किंवा माझ्या भावनेनंच सतत राहा, असं भगवंत आपल्याला सांगतायत. सर्व कर्मामध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या संरक्षणाखाली कर्म कर. माझ्या भक्तियोगामध्ये पूर्णतया माझ्या भावनेनं युक्त हो. तुझ्या मनामध्ये दुसरा विचारच नको. मगाच्या श्लोकावरचं शंकराचार्यांचं सांगायचं राहिलं की सर्व प्रकारची कर्म करणारा, म्हणजे अगदी निषिद्ध कर्म करणारा सुद्धा माझा आश्रय करतो. जसं रावण काय, कंस काय, सारखं त्यांचं चिंतन विरोधी हे ना, त्याचं सतत चिंतन होतं, सतत आठवण होती. आणि वासुदेव हाच आपला आश्रयाचं ठिकाण आहे असं मानून सगळी कर्म मला अर्पण करणारा जो भक्त आहे तो माझ्या ईश्वराच्या अनुग्रहानं विष्णूचं शाश्वत असं पद प्राप्त करून घेतो. आणि जर चित्ताने किंवा सगळी कर्म मनाने माझ्या ठिकाणी तू अर्पण केलीस, समर्पित केलीस, तर समबुद्धिरूप अवस्थेचा आश्रय करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त आहे असा हो. असं वाटतं ना, खरंच सांगते. आता हा 18वा अध्याय संपत आलेला आहे. असं वाटतं अखंड अखंड फक्त बघा कुठलेही ग्रंथ, जसं समर्थांच्या वाङ्मयाबद्दल बोलतात की ह्या जगातलं, म्हणजे त्यांचं कुठलंही वाङ्मय नाही तुम्हाला वाचायला जमलं तर चालेल, फक्त मनाचे श्लोक वाचा, फक्त मनाचे श्लोकाचा अभ्यास करा, चिंतन करा, आपल्याला सद्गती मिळणार आहे. तसं नाही. आपण किती भाग्यवान आहोत बघा, 4-5 वर्ष, आणि आम्ही तर आता 50 वर्ष झाली बरोबर, की त्या भगवद्गीतेनं इतकी कृपा केलेली, ती भगवद्गीता माऊलीच झालेली आहे, आपल्याबरोबर सतत आहे. कुठेही गेलं तरी कुठली तरी ओळ आठवते आणि त्याच्यावर चिंतन मनामध्ये सतत येत राहतं. तर आता चित्ताने आपण भगवंताजवळ सततम भव, मच्चित्त सततम भव, एवढाच शब्द आज लक्षात ठेवूया की तुझं चित्त हे माझ्याच ठिकाणी ठेव. खरंच सांगते, बाकीच्या कटकटी ह्याचं त्याचं, तुझं माझं, त्यांनी काय केलं मी काय केलं, नको नको, ते विचारच नको करायला, फक्त भगवंताच्या ठिकाणी चांगला. म्हणून बघा काही वेळेला म्हणायचे ना की राग आला तर 1 ते 10कडे मोज. अहो ते 10कडे मोजण्यापेक्षा भगवंताचं नाव घ्या ना, बरोबर तो राग कमी होऊन जाईल. विनोबाजी म्हणतात, मज मत परवृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी, समत्व न ढळू देता चित्त माझ्यात ठेव तू. हे समत्व ढळू द्यायचं नाही आहे. संत तुकाराम म्हणतात, सर्व कर्मे पार्था अर्पुनी सर्वथा, एक ऐके माझी कथा अखंडित, मतपर मनाने करी हरी ध्याने, डोले स्वानंदाने निर्विकल्प, ज्ञानाचा अथवा योगाचा पांडवा, आश्रय राखावा मन पक्षी, तूच ऐसा होय मद्रूपी संशय, नाही आणवाहे तुका जेते. तूच ऐसा होय मद्रूपी संशय, तूच माझा संशय घे, मद्रूपी होऊन जाशील आणि नाही आणवाहे तुका. रे तुला खोटी शपथ मी घेत नाही आहे. भगवंत इतकं अगदी गॅरंटी, जसं गॅरंटी लिहून दिलं जातं ना, तर गॅरंटी कार्ड देतात, इथं भगवंतांनी आयुष्याची गॅरंटी दिलेली आहे की तुम्हाला काय पाहिजे ते सगळं मिळणार आहे, पुन्हा तुम्हाला येणं जाणं नाही,
पुन्हा या काय म्हणू आपण संसाराच्या चिंता आणि हे सगळं वाहण्यापेक्षा देवा मी मोकळा होऊ देत. मला त्यांचा शब्द तर इतका आवडला आहे. आज तुकाराममय सगळं झालं आणि किती सुंदर रचना केलेली आहेत हो या. किती म्हणजे मला आश्चर्य वाटतं की त्यांची अभंगगाथा सगळ्यांना माहिती आहे. अजून मला हे पुस्तक मिळालेलं नाही. कोणाला जर मिळालं तर बघा. तुकारामांनी एवढ्या सगळ्या सुंदर गीतेवरची एवढे छान अभंग लिहिलेले आहेत. कोणाला म्हणजे ह्या वंदे मातरम फाउंडेशनवाल्यांनाच विचारायला पाहिजे की तुम्ही म्हणजे त्या ज्यांनी कलेक्शन केलं त्यांना की तुम्ही कुठून मिळवले हे गीतं, कुठं मिळवले. कारण काही काही गोष्टी अशा आहेत ना हस्तलिखित अजून उजेडात फारशा आल्या नाहीत. आपलं भाग्य आहे की या फाउंडेशननं आपल्याला एवढ्या 30 समश्लोकी प्राप्त झालेल्या आहेत. मला अक्षरशः असं वाटतं की एक दिवस फक्त एका श्लोकाचा अभ्यास करायचा दिवसभर आणि एवढ्या सगळ्यांचं मन मत ऐकून आपल्यामध्ये काही रुजवता येते का हे बघायचं. आता नातू आहेत ते म्हणतात बघा या श्लोकावर, सारे सख्या दृढमने निज कर्म तू माते समर्पुनीच मत्पर होऊनी तू नारायणा प्रिय उपासुनी बुद्धियोगा मच्चित्त हो सतत शुद्ध धनंजयागा. मराठी म्हणतात, मने सर्व कर्मे मला अर्पुनिया अनन्ये रहावे मला चिंतुनिया समानत्व बुद्धी सदाची धरावी सदोदित हे चित्त माझ्यात ठेवी. डॉक्टर निमकर म्हणतात, मलाची समर्पून कर्मे समस्त मनापासूनी होई माझेत युक्त तसे बुद्धियोगा सत्वा आचरून सदा चित्त माझ्यात ठेवी रमून. सदा चित्त माझ्यातच तू रमून ठेव, पण रमून ठेव. नाही तर चित्त दुसरीकडं आणि मी इथे आहे असं म्हणून चालणार नाही. मग तुला शाश्वत पद प्राप्त होईल. म्हणून मतपर म्हणजे परमेश्वर स्वरूप हे आपलं ध्येय आहे. परमेश्वराशी एकरूप होणं. त्या वीणा स्वामीसुद्धा अगदी बालविधवा होत्या. समर्थांच्या त्या शिष्या झाल्या आणि शिष्या झाल्यानंतर त्यांनी सगळं जीवन त्या रामाला अर्पण केलं. ओढ होती त्यांची की मी कधी माझ्या माहेरी जाईन. माहेर म्हणजे त्यांचं हे परमधाम होतं. आणि सारख्या समर्थानं म्हणायचे मी कधी जाऊ माहेरी. तर समर्थ म्हणायचे अगं वीणा एवढी काय तुला गडबड आहे. आणि शेवटी तिला थोपवत होते. पण त्या रामनवमीच्या उत्सवाच्या गडबडीत तिची सारखी की मला कधी जाता येईल, मला माझ्या माहेरी कधी जाता येईल. माहेर म्हणजे सगळ्यांना वाटायचं की तिचं जे सासर तर हे झालेलं होतं, संपलेलंच होतं. पण तिच्या माहेरी तिला आता जावंसं वाटत असेल. समर्थ म्हणतात ते नाही आहे तिचं माहेर, तुम्हाला समजेल. मग समर्थ म्हणे आज जरा गोडाधोडाचा स्वयंपाक करा. प्रसादाला सगळा प्रसाद केला, जेवणं केली. तिचं आपलं एकच, महाराज मी माहेरी कधी जाऊ. तर समर्थ सांगतात आता तू छान कीर्तन कर, परत तुला कीर्तनाची संधी मिळणार नाही. आणि शेवटचं कीर्तन त्यांनी केलं आणि त्या माऊलीवर गुरु माऊलींच्या चरणावर नतमस्तक होऊन तिथंच तिनं आपले प्राणज्योत अर्पण केलेली आहे. म्हणजे गुरूंवर सुद्धा एवढी श्रद्धा असणारे हे सगळे संत आणि ह्या पहिल्याच तरी संत आहेत की ज्या एवढ्या महंत झालेल्या होत्या. मठाच्या महंत त्यांना केलेलं होतं, मिरज मठाचं. एवढी जबाबदारी दिलेली होती आणि मुख्य त्यांची किती रचना आहे हो. त्यांनी सुद्धा सीता स्वयंवर सगळे ग्रंथ इतके छान, इतकी सोपी आणि ज्याला अगदी आपण म्हणू ना प्रसादयुक्त अशी भाषा आहे. तर हे सगळं म्हणून त्यांनी सगळी कर्म ही आपली अर्पण केलेली होती. आणि मच्चित्त सततम भव याचा अनुभव आपल्याला या सगळ्यांच्या काय म्हणूया आपण आयुष्यातल्या त्यांच्या सगळ्या
कथा आणि सगळं त्यांचं आचरण चरित्र याच्यातनं आपल्याला मिळत राहतं. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. मुख्य सांगायचं राहिलं की आपण सुद्धा असेच काहीतरी भगवंताची आराधना वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. काल आपण चिंतेत होतो की दादा कुठे गेलेत, तर दादासुद्धा काल अचानक त्यांना अक्कलकोट स्वामींनी आणि गाणगापूरला जाण्याची संधी मिळाली त्यांच्या भाच्यामुळं. त्यांचं चित्त सगळं इकडंच लागलेलं होतं. त्यांचा फोनच घरी राहिला होता आणि तो सायलेंटवर करून ठेवलेला होता, चार्जिंगला ठेवलेला. तर आता बघा आपल्याला सुद्धा ही सगळी अशी एक एकाग्रता इतकीच जमायला लागली. आणि दादा नसतील तर आपलं काय होतं हे आपल्याला बऱ्याच वेळा अनुभवायला मिळतं. म्हणजे असे काही प्रसंग आले तर त्या संगीताताईंनी सगळं आपलं निभवून नेलं. कारण सर्व कर्माणी अपि ते जे सगळं सांगतायत, मयी संन्यस्य मत्परः, म्हणजे सगळी कर्म ही आपण भगवंताला अर्पण करायची. म्हणून त्यांनी जणू काही भगवंतालाच ते सगळं कर्म अर्पण केलं. कुठेही भगवंतांनी आपली अडचण होऊ दिली नाही. आपली दिवसभर सगळी सेवा ते तिकडं असले तरी घडलेली आहे. तर आपल्याला आपण सुद्धा त्या अक्कलकोट स्वामींना आणि गाणगापूरच्या दत्तगुरूंना वंदन करूया आणि आपल्याला अशीच संधी मिळावी अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.